तर आमचा खूप दिवसापासून प्लॅन चालू होता की कुठेतरी फिरायला जायचं म्हणून आणि आज त्याचा योग आला. मग त्यासाठी गेलो आम्ही स्वारगेटला आणि ऑलरेडी आम्ही बसची तिकीट बुक केली होती म्हणून गेल्या गेल्या आपल्या सीटवरती जाऊन झोपलो. आणि आज महादेवने ठरवलं होतं की माझी जागा चालवायची म्हणून, कारण आज तोच व्लॉग काढत होता. मग त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं आणि सकाळी आम्ही गोव्यामधील मापुसा इथे उतरलो आणि तिथून पुढे बागा बीचला जाण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केली आणि तिथं पोहोचल्यानंतर सर्वात पहिले रूम घेतली. मग त्यानंतर रूमवरती आवरून आम्ही गेलो नाश्ता करायला. मग नाश्ता झाल्यानंतर आम्ही फुल तयारीत गेलो बागा बीच वरती आणि बीच वरती गेल्यानंतर पोरं काही थांबलीच नाही, पहिले समुद्रामध्ये उतरली होती आणि मी नव्हतं येत म्हणून माझ्यावरती पाणी टाकत होती. आणि जेव्हा समुद्राचं पाणी माझ्या तोंडावरती पडलं, बापरे, माझं तोंडच पूर्ण खारट जर झालं होतं. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. आणि तरी पण मी पाण्यात जाऊन आलो. मग त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो आणि परत आंघोळ करून घेतली. मग सर्वांचं आवरून झाल्यानंतर आम्ही बागामधील लोकल एरिया फिरायला गेलो आणि गोव्यामधील आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि आम्ही पहिल्यांदा आलो गोव्यामध्ये आणि इथे फिरून आम्ही खूप काही माहिती घेतली आणि असं पण आमच्यातलं पिणारं कोणच नाहीये म्हणून आम्ही गोव्यामध्ये पण हिलच पिली आणि पुढचा नाईट लाईफचा व्लॉग बघायला विसरू नका.